फेल अँड हँडसम कसं दिसायचं म्हणा मी पावडर सपल्या माझे. पप्पा गेले ती मोटर बंद करायला आणि दुपारच्या वाजले ते 1 भोका लागले ती जाम. लेट्स गो बॉईज. या तर राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा या ब्लॉगमध्ये. तर विषय असा झाला, आता माझी सेकंड चालू झाल्या आणि जरा विषय गंभीर. सेकंड म्हटले की दुपारी 3 वाजता मला कामाला जायला लागतं आणि इकडे तिकडे सकाळ वनवा पेटवा लागतोय. त्याच्या अगोदर सगळं राहण्यातलं घरातलं वेळेला सगळं आवरावरी करून मग कामाला जायला लागतं. तर चालतंय माझी आता सेकंड चालू झाले आजपासून. विषय हार्ड होणार. 3 वाजता आपल्याला चंपूकाबा सगळा आपला गुंडाळायचा आणि हेल्मेट वगैरे घालून गायब व्हायचं आहे कामाला MIDCत लोकांना कसाला. तर सध्या 9 वाजले आणि 9 वाजता मी उठून टाकाटकपैकी माझ्या आवरावरी आत्ता झाल्या. कारण सेकंडला जायचं म्हटलं की लेट उठतोय मी लय. संध्याकाळी जरा झोपाय लेट झाली की लेट उठतोय. कारण 12 वाजता मी कामावून येतोय घरला आणि 12 वाजता आली की मग आवरावरी तिथनं पुढं इकडे तिकडे 1 वाजता झोपायला 1 वाजले मग सकाळी 9 वाजता उठतोय. तर सध्या स्नेहच्याचा आस्वाद घ्यायसाठी मी सध्या मार्क्रमण करायला लागलो मी खालच्या बाजूला इकडं. आणि पप्पा बसले चिंगळ्याला खेळत होतं बघा इथं. बेबी शार्क डू 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 बेबी शार्क डू 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 है नाही कसं काटले बघा की ससा झालाय ससा है नाही. पप्पा बसले घेऊ चिंगळ्याला आणि सध्या स्नेहच्या तयार आहे आपला. आणि निकिताजी यायला लागले आवरावरी त्यांच्या घराला. अजून गाडी बाहेर काढायची मला. गाडी बाहेर काढून जरा पल्सर जायचं आहे. चिंगूळ महाराजांचं सामान आणा है नाही. पावडर सपल्या पावडर फेल अँड हँडसम कसं दिसायचं म्हणा मी पावडर सपल्या माझे. यानं आजारी पडतोय नाही. आता करतोय त्याला करायचं काय. ह्यानंच आजारी पडतो असल्यानं. आजारी पडतोय ह्यानंच बोंगाडी बोट मारायचे एवढी एवढीच. काय झालं काल जरा ताप आलता पण दवाखान्यात नेला आणि दवाखान्यात नेल्यावर ना खट्टच आहे. डॉक्टर म्हणला यो चांगला आहे कशाला आणला याला दवाखान्यात. टाका तो लागला त्या टेबलवर उड्या बिड्या मारायला असं इकडे तिकडे वळवायला. डॉक्टर म्हणतो चांगलाच आहे ह्याला कशाला घेऊन आलाय दवाखान्यात. आज खट्टच झालाय जरा मऊ पडल्याला काल. आज जरा खट्ट झाला आणि तर चालते स्नेहच्या आस्वाद घेतो आणि औषधं घेऊन मला जायचं नव्हता उसाला सोडायला. आणि थोडीफार औषधं आणून मायाला जायचं आहे. उसाला औषध सोडायचं खोडव्याला काय लागणीला खोडव्याला दोन्ही पण सोडायचे. थोड्या वेळात आपलं आवरावरी करून जायचं. मम्मी गेल्या मातीला. मम्मी आल्यानंतर मग आपलं मार्केटमध्ये लगेच मायजेशन करायचं औषध आणून. त्याच्या अगोदर जरा चिंग्याचं सामान मी घेऊन येणार आहे. तर त्याच्या अगोदर मी चहा पितो आणि चहा पिऊन मग मार्केटमध्ये करतो चिंग्याचं सामान आणलं. वाजवा होती हॉलनं वाजवा हॉलनं एकदा हॉलनं हा वाजवा तर चहा वगैरे पिऊन माझा आत्ता जस्ट झाला आणि आमची मदर टेरेसा आली बघा मातीच ना सध्या जस्ट. आणि चिंध्या त्या सायकली बसलेला. त्या सायकली त्याला काय शोभा येईना म्हटलं आणि ह्या सायकली आता आला हो है ना. बुम 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 तुम्हाला वाटलं काय माझी शूटिंग करू नका असं म्हणणारा चिंगल्या. गाडी बघा हत्ती कसा बसतो या मोगा एवढा तिकडे टीव्ही चालू आहे. टीव्ही बघत बघत हत्ती बसला आहे बघा. आहे का हत्ती बघा कसला भारी. म्याव 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 सुट्टी नॉट आय एम चिंगलू महाराज. हा नाही खेळ बरं वाटतं का तुला. हा भारी वाटतं खेळायला हत्ती बोलू पुढे पुढे सरायचा प्रयत्न बघा कसा आहे हळूहळू. आता गाणं लागतंय आहे का. लाईट बघा कसं आहे. या यो झालं. आता गाणी इथनं पुढं चालू होती बघायची वाजवायची. एकदा पटाण गावली की विषय संपला. तर चालतंय. आता पप्पा मातीला गेले ती. मम्मी आमची मातीसण आली आणि आता पप्पा गेले ते मातीला. आता पप्पा तो थांबायचं. परत पप्पा आल्यानंतर खोडव्याला आणि लागणीला औषध सोडायला जायचं आहे. ते औषध आणून परत सोडायला जायचं आहे. तर मी सध्या निघालो चिंगळ्याचं सामान आणायला. जाऊन मी सामान घेऊन येतो. आता गाडी बाहेर काढायची सामान घेऊन यायचं चिंगळ्याचं. किरकोळ आहे. एक पावडरचा डबा आणि एक पॅम्पलचा पुडा. कारण पॅम्पल्स लागते ते गार वातावरण आहे नाही. चिंगली. तर चिंगळू महाराजांचं सामान टाकाटकपैकी घेऊन आलो. पॅम्पर्स एक 9 आणलं आणि एक बावड्याचा पुडा बारका आणला. आणि मम्मी हात काय करायला लागल्या. का कर रहे हो बटवा. काय आहे तुझं सामान आणलंय त्याचं मी.
डुलीबाई ए म्हणा झोपायला लागलोय मी पप्पा जॉब आल्या म्हणाव. डुली ये पुढे तमा. तर चिंगळ्याचं सामान आता जस्टच मी खरेदी करून आलो आणि चिंगळ्या लागला आता झोपायला. तर पप्पा पण थोड्या वेळात आल्यानंतर आपलं मार्क मग माया दिसेल करायचं थोड्याच वेळात. आता सगळी आवरावरी करतो. पण निकिताची यांचं पण आवरावरी तिकडे चालू आहे. त्यांचं काही विषय हार्ड असतो. ते काय दिवसभर कष्टमय जीवन जगणारं कार्य करतात. थोड्या वेळात जेवणाचं पण नियोजन ती करते. चालतंय पप्पा आलं आपलं मार्क लगेच 0 मिनिटात करायचं चालू. लगेच 0 मिनिटात. तर आत्ता जस्टच आम्ही पल्सात औषधं वगैरे घेऊन आलो. काय लागणार होतं ते बघा हे औषध आणलं आहे पप्पा. ही काय 16 आहे काय? हा ही 19 फॉस्फरिक ॲसिड आणि इकडं जरा युरिया काढून ठेवला आहे. आणि मी निघालो आता आपल्या त्या शेडवर जिथं आपण पार्ट्या करतो का नाही त्या शेडमधनं एक बॅरल आहे. तो बॅरल घेऊन खाली जायचा खालच्या रानात. तर बॅरल घेतो आणि खालच्या रानात जातो. खालच्या रानात जाऊन जरा ढवळाढवळी करून औषध वगैरे तयार करून परत सेंचुरीतनं सोडायचं आहे. खालच्या रानात लगेच होतं या कारण सेंचुरीनं जाम जातोय. पण इथल्या रानाला आम्हाला पंपानं सोडायला लागतं. इथं काय सेंचुरी बसवलं नाही. इथं पंपानं मग जाईल तेव्हा एक अर्धा तास जातो पंपानं जायला. 100 का 200 लिटरचं घ्या नाही 200 लिटरचा बघा हो बॅरल आहे. आणि इथं आपल्या पार्टी असते ह्याच्या गावात 200 लिटरचा बॅरल घेऊन जायचा आता. आणि काय नाही यात मोकळा आहे. आणि औषध काढायचं आणि औषध नेऊन खाली सोडायचं. हां नाही चावी एका साईडला आहे. चावी मोडली तर याला काय करायचं नाही. बघा ह्या इथं चावी अशी ह्या चावीनंच पंप जोडून परत इथलं जुगाड करून सोडायला लागतं या. तर चालतंय आता बॅरल बाहेर काढलाय. बॅरल घेऊन खालच्या रानात नीटगोल जायचं. तिथलं पहिल्यांदा औषध सोडायचं आणि मग इथे यायचं. तर चालतंय चला बॅरल घेऊन आता पाठीवून घेऊन जायला लागणार आहे. त्यामुळे काय करायला ना डायरेक्ट आता खालच्या रानात पोचूया आपण. तर आत्ता जस्टच आम्ही खालच्या रानात पोचलो होतो आणि मोटर वगैरे चालू करून पाणी वगैरे बाहेर लागलो. आणि आता पण औषध ओतली निम्मत होता बरं का ते तुम्ही काय सर वाढवायचं काम करताना. आणि ऊस काय तर असा विषय आत्ता जरा ऊन पडले सूर्य देवता दिसलेत आत्ता जरा. आणि ऊस आमचा खोडवा आहे. हां निम्म झालं बाय की टाकलं निम्मच होतायचा बरं का. बा झालं वर पण टाका वरच्या याला पण होतायचा बा झालं. वता अजून वता लागला होता. बस हां झालं बरोबर निम्म झालं. तर निम्म फॉस्फरिक ॲसिड ओतलं ती ह्युमिक ॲसिड निम्म ओतलं. आणि आता पाणी भरायची जरा भरून वगैरे टाकाटाकी ढवळून घ्यायचं. काठी पण आणली बघा ही काठीने ढवळायचं आणि थोड्या वेळात लगेच गायब करायचं. तर बॅरेल भरून औषध तयार झालं आणि तयार होऊन लगेच सेंचुरी चालू केल्या. पाईप टिकत्याच पुढं इकडं जायचं नाही ना ह्याच्यात परत ना पाईप जरा चेपणार. आता खाली जाईल तसं जास्त चेपणार मग त्याला सगळं धरलं पाहिजे. हातात अलीकडे ह्या इथं ठेवलं इथंच पाहिजे होता तो बरोबर होता. आता खाली जाईल तसं पाणी तसं चेपणारच आहे. तर चालतंय 10 मिनिटाचा कार्यक्रम होतो. 10 मिनिटात सगळं औषध जातं. हा अर्धा झालं हा अर्धा हल्लं का अर्धा पाऊन झाले का अलीकडे ओढे तिकडे जरा मग चालते. 10 मिनिटात औषध होतं सेंचुरी छान खाली नाही जरा वर ठेवू ना. हां बघा एवढ्या बस का स्पीडनं ओढते पाणीने भरलं असेल त्या कान कमी होतं आता 10 मिनिटात. तर चालतं इथलं औषध उरकतो आणि उरकाउरकी करून मग वरच्या बाजू जायचं आहे. वर गेल्यावर पण वर आपल्याला औषध अशा पद्धतीनं आहे. वर खालच्या पाईपनं बघा ते चावीतून सोडायचा पंपानं प्रेशरनं दाबून. वर गेल्यावर जरा टाईम लागणार वरच्या बाजूला तिथलं जरा होईल लवकर. तर चालतं औषध वगैरे झालं थोड्या वेळात जाऊन झाली की मग वर गाठायचं लगेच वरच्या कार्यक्रमाला. तर अशा पद्धतीनं सगळा कार्यक्रम इथला फते झाला आहे. आणि पप्पा निघाले ते वर तिकडे घेऊन राहिलेलं उर्वरित सामान आणि बॅरल घेऊन मी पण आता वर निघालो. सोडलं औषध टाकाटकपैकी उसाला लागले पाडायला हळूहळू. खोडवं काहीतरी या वर्षी असं आलं विषय हार्डा खोडव्याचा जरा दणकट आलाय विषय हार्ड खोडव्याचा. तर चालतंय आता बॅरल घेतला खांद्यावर आणि आपलं मार्क्रमण करूया आता वरच्या दिशेनं. वर जाऊन तिथं जुगाडी यंत्रणा लावायची आहे. सगळी यंत्रणा आता लावतो. वर पोचल्यावर ना औषध वगैरे तयार करतो. खुर्चीवर बॅरल ठेवून यंत्रणा वगैरे सगळी लावून परत ना मग पंपानं औषध ढकलायला लागतं तिथं. तर चालतंय वर जाऊन बघूया कसा विषय होतोय. आणि इथं पण हिरीत जरा पाणी असं आहे बघा ह्या वर्षी भरल्या गच गरगरीत. पावसाळ्यात हिर आमची गचच असत्या फक्त एवढा विषय होतो पवाय कोण येत नाही पावसाळ्यात. पावसाळ्यात एवढी थंडी असत्या
थंडीच कोण येते मरणार एवढ्या गार पाण्यात पोहायला. पोहणारी पोहती ती, पण आम्ही काय नाही पोहत एवढा विषय. तर चालतंय, चला वर जाऊया. हात लागला दुखायला, एका हातानं कॅमेरा आणि एका हातानं बॅरल उचलून. तर खालच्या रानातलं सगळा आवरावरीचा कार्यक्रम करून वर आलो होतं आणि वर असा काहीतरी विषय करायला लागतो. खुर्चीवर बॅरल ठेवला आहे, त्यात भरले औषध सगळं घातले आणि बॅरलमधनं चावीतनं औषध पंपात सोडलं आणि पंपातनं परत डायरेक्ट तिकडं पुढं निघाले. इथं सेंचुरी नाही, ती वेंचुरी नाही म्हणून इथं काय सोडा येत नाही. इथं पण लवकरच वेंचुरी बसून आपलं कार्यक्रम करायचा, कारण ह्याला लय तर ताप होतोय. खुर्ची पडली तर बॅरल सगळा वरनं लवडून पासून विषय हार्ड होतोय. 200 लिटर पाणी, 200 लिटर म्हणजे औषध बिवषध सगळंच मात्र होतंय. तर चालतं, इथलं सगळ्या आवरावरीचा कार्यक्रम होईल. एक 10-15 मिनटं जाते. तर जरा टाईम लागतंय पंपानं हळूहळू जायला. तर तिथलं आवरतो मी, गोरावडांचा आवरतो. आवरून परत लगेच गावात जायचं आपलं मार्केट करायचं, कारण दुपारी 2 वाजता मला कामाला जायचं आहे. लोकांना कसा या वाढीशी. तर औषध वगैरे सोडून टकाटकपैकी घेतला, सगळा कार्यक्रम झाला आहे. पंप वगैरे तिथनं काढून आणला आहे आणि पंप आता घरात ठेवायचा. पप्पा गेले ती मोटर बंद करायला आणि दुपारच्या वाजले एक भोका लागले ती जाम. आता पंप, ही खुर्ची, बॅरेल वगैरे आत ठेवला मी तिकडं ऑलरेडीच. आता हे सगळं आत ठेवतो आणि नीट गोल गावात जातो. गावात जाऊन भोजन ग्रहण करायचं. आत्ता जस्टच घरातून फोन आला मला की बाबा घरला येताय का नाही, का तिकडं थांबणार आहे मयात. तर म्हटलं नाही, झाले सगळं आवरावरी इथले झाले, थोड्या वेळात येतोच. तर आता इथलं आवरावरी सगळी झाल्या. आता आपलं गावात जायचं. गावात जाऊन गच्चपैकी भोजन ग्रहण करायचं, थोडा वेळ रेस्ट घ्यायची. रेस्ट घेऊन परत ना आपलं मार्केट आपले लोकांना कसं एमआयडीसी 0 मिनिटात करायचं, हेल्मेट घालून. कारण सेकंड शिफ्ट चालू झाल्या. मला फर्स्ट शिफ्ट बरी वाटते आणि थर्ड पण बरी वाटते, कारण थर्डला दिवसभर मी घरात असतो या आणि सेकंडला दुपारी सगळं आवरावरी उरकून जेवून झोपायचं असं म्हटलं, जर रेस्ट करायचं म्हटलं तर उठून कामाला जायला लागतं, असा विषय होतो. आणि फर्स्ट शिफ्टला कसं सकाळी लवकर उठू वाटत नाही, पण दिवस गेलेलं कळत नाही. संध्याकाळी निवांत घरात येतं झोपायला, एवढा विषय होतो. सेकंड जरा बोर उठते आलं, पण काय करायचं, पर्याय नाही. कष्ट हे जीवन भावनं. तर आवरूया आणि जाऊया भोजन ग्रहण करा गावात. आता तर मयातली आवरावरी सगळी टकाटकपैकी करून सध्या गावात पोचलो आम्ही आणि चिंगळ्याचा पलीकडे झोपला आहे जरा, त्यामुळे जरा शांतपणे जेवण अजून काय म्हणाय निकिता, नाहीतर चिंगळ्या इथं बसला असतो, दांगा करत असतोय. आणि जेवणात आज भेंडी, काय सोयाबीन आहे का, सोयाबीन आणि लोणचं, पप्पा इकडे तिकडे, इथं चपाती. आता विषय हार्ड करा, त्यात काय दोन्ही भातच आहे का. हां, तर रुकी सुकीच आहे आज पण. तर खायचं काय, आता पर्याय नाही, खायचं मग खायचं जायचं. जरा खाऊन झाले की आता जरा रेस्ट करायचे, परत कामाला जायचे. आम्हाला लोकांना असं थोड्या वेळात गोड लिंबूचे लोणचे जे जरा ते लिंबूचं लोणचं पण खाल्लं पाहिजे. चालतंय, भोजन ग्रहण करून आपलं जरा रेस्ट करायचं. आता परत मग 3 वाजता कामाला जायचं आपलं. सनकत काय मटन, चिकन, हाडाचं कोलगेट बनवते ते. हां, हाडाचं कोलगेट. चालतंय, हे सगळं संपवतो आता आणि जरा रेस्ट करतो. तर भोजन वगैरे आत्ता जस्ट सगळं टकाटकपैकी झालं एकदम. आता जरा रेस्ट घ्यायची, परत 2:45ला उठायचं, आवरायचं, पोशाख वगैरे परिधान करून डबा घेऊन लगेच आपलं कार्यक्रम करायचं. तर आता जरा रेस्ट करतो. भोजन झालं गच्च घरघरीत एकदम. तर सध्या आवरावरी वगैरे सगळे टकाटकपैकी झाले आणि 3:06 झाली. आणि आत्ता मला जाग वगैरे आला, मी आवरावरी केली सगळी. आणि आता हेल्मेट वगैरे घालायचं टकाटकपैकी आणि डबा वगैरे आपला तिथे घेतला आहे. गाडी वगैरे आपली बाहेर आहे, टकाटकपैकी घ्यायची आणि नीट गोल आपल्या एमआयडीसीत लोकांना कसं जायचं. तर चलो, लेट्स गो बॉईज. ह्या चला जाऊया आणि लोकांना घासून संध्याकाळी 12 वाजता आपलं मार्केट घरा दिशेनं संध्याकाळी करूया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.